हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 1. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंटिग्रेशनमधल्या लेक्चर नंबर 1ला सुरुवात केलेली आहे. आपला जो 12वीचा पेपर सेकंड आहे, त्या पेपर सेकंडमधला सर्वात महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे हे इंटिग्रेशन आहे. नेमकं इंटिग्रेशन काय असेल, कशा पद्धतीने असेल, त्याचं इंट्रोडक्शन काय, याचा आपल्याला डिटेल पूर्ण अभ्यास करायचा आहे. पण एक लक्षात ठेवा, इंटिग्रेशन जर आपल्याला शिकायचं असेल तर पहिले आपल्याला टिग्नॉमेट्रिक फंक्शन माहीत असले पाहिजे. पूर्ण जे 11th मध्ये तुम्ही शिकलेले ते पूर्ण टिग्नॉमेट्रिक फंक्शन, स्टँडर्ड अँगल, त्याच्यानंतर तुमचे अँगल फॉर 2 थीटा, अँगल फॉर 3 थीटा, अँगल फॉर θ/2. तुम्हाला जर इंटिग्रेशन शिकायचं असेल तर पहिले तुम्हाला पूर्ण मल्टिपल अँगल्स, कंपाऊंड अँगल्स, फॅक्टरायझेशन फॉर्म्युली, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली हे माहीत असल्याशिवाय तुम्हाला इंटिग्रेशन शिकता येणार नाही. हा पहिला रूल. दुसरा रूल, जर तुम्हाला इंटिग्रेशन शिकायचं असेल तुम्हाला लिमिट आणि कंटिन्युटीचं नॉलेज असलं पाहिजे. जर तुम्हाला लिमिट आणि कंटिन्युटी चांगल्या प्रकारे माहीत असेल तर तुम्हाला इंटिग्रेशन शिकताना सोपं होईल. रूल नंबर 3 सर्वात महत्त्वाचा, जर तुम्हाला इंटिग्रेशन शिकायचं असेल तर तुम्हाला पूर्ण डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह माहीत असलं पाहिजे. जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह माहीत असलं तरच तुम्हाला इंटिग्रेशन समजेल, नाही तर इंटिग्रेशन समजणार नाही. मी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनमधला फरक समजून सांगतो तुम्हाला साध्या भाषेत. मी घरून निघलो आणि शाळेपर्यंत पोचलो. शाळेमध्ये प्रेड ग्रेड केले सगळे. घरून निघणे, शाळेपर्यंत पोचणे म्हणजे डेरिव्हेटिव्ह असेल, आणि शाळेपासून डबल घरी जाणे म्हणजे इंटिग्रेशन असेल. म्हणजे केअरफुली आहे का तुम्ही, घरून निघणे, शाळेपर्यंत पोचणे हा झाला डेरिव्हेटिव्ह, आणि शाळेपासून डबल घरी येणे म्हणजे हा झाला इंटिग्रेशन. म्हणजे डेरिव्हेटिव्ह जर आलेला असेल तरच तुम्हाला इंटिग्रेशन येईल, नाही तर तुम्हाला इंटिग्रेशन येणार नाही. तसंच आता आपल्याला इंटिग्रेशनचे मिनिंग समजून घ्यायचा. जसा आपण डेरिव्हेटिव्हचा मिनिंग समजून घेतला होता, ॲक्च्युअल डेरिव्हेटिव्हचा मिनिंग कसा तयार केला होता, तुम्ही एक ब्लॅकबोर्ड घेतला होता. पहा, पहिले डेरिव्हेटिव्हचा मिनिंग तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही असा एक ब्लॅकबोर्ड तयार केला होता किंवा व्हाईट बोर्ड म्हणा. त्यामध्ये त्याचे असे कटपार्ट तयार केले होते, आणि कटपार्ट तयार केल्यानंतर यामधला जो एक पार्ट होता या पार्टला तुम्ही डेरिव्हेटिव्ह असं नाव दिलं होतं. कोणाचा? या गिव्हन ब्लॅकबोर्ड किंवा व्हाईट बोर्डचा हा तुमचा पार्ट हा डेरिव्हेटिव्ह होता. हे तुम्हाला डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्ही शिकलेले आहेत, तुम्हाला माहीत आहे. हा पूर्ण जर व्हाईट बोर्ड किंवा ब्लॅकबोर्ड असेल, काही नाव द्या बाळा, ब्लॅकबोर्ड किंवा व्हाईट बोर्ड असेल, त्यामधला जो एक पार्ट आहे या पार्टला डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्लॅकबोर्ड किंवा व्हाईट बोर्ड आपण असं म्हणतो. मग आता नेमकं डेरिव्हेटिव्ह इन इंटिग्रेशनमधला फरक काय तो तुम्हाला बेसिकल समजला पाहिजे. बेसिकल कन्सेप्ट तुम्हाला असलं माहीत पाहिजे. आता ॲक्च्युअल इंटिग्रेशनमध्ये कसं असते पहा, हे तुमचा डेरिव्हेटिव्ह झाला. आता इंटिग्रेशनमध्ये काय करायचं माहिती आहे का, समजा हा जो ब्लॅकबोर्ड दिलेला असेल यामध्ये काही एरिया तयार झाला, A1, हा A2, हा A3, डॉट 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 आणि AN. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. पहा इथं 1 2 3 4 5 10 आणि 15. इथे A15 तयार झाले. आता A15. आता मला काय करायचं, या क्वांटिटीचा एरिया डिटरमाइन करायचा A15चा. मग A15चा क्वांटिटीचा एरिया मला डिटरमाइन करायचा असेल तर मी सरळ सरळ काय करणार पहा, साधी टेक्निक काय करणार. साध्या टेक्निकमध्ये मी या ठिकाणी हा A1 एरिया काढेल, बरोबर आहे, तो एरिया डिटरमाइन करेल. मग A2 एरिया डिटरमाइन करेल, मग A3 एरिया डिटरमाइन करेल, अप टू सो ऑन मी A15 हा एरिया डिटरमाइन करेल. हा सर्व जो एरिया येईल या सर्व एरियाची जी सम येईल कॅपिटल A, त्या कॅपिटल Aला आपण इंटिग्रेशन असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, इंटिग्रेशन. म्हणजे या ठिकाणी काय होऊन राहिलं, आपण पहिली क्वांटिटी प्लस दुसरी क्वांटिटी प्लस तिसरी क्वांटिटी प्लस चौथी क्वांटिटी अप टू सो ऑन करून राहिलेलं आहे. या क्वांटिटीमध्ये आपण एरियाचं ॲडिशन करतो. या ॲडिशन ऑफ एरियाज, बरोबर आहे, ऑफ n टर्म्स इज नोन ॲज समेशन, अँड धिस समेशन इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन. तुम्ही हे जे समेशन केलेलं आहे 1 + 2 + 3 + 4 अप टू सो ऑन, ह्या टर्म जर एकत्र ॲड करत गेलेले त्यालाच तुम्ही समेशन म्हणतात, आणि त्या समेशनला तुम्ही इंटिग्रेशन असं म्हणता. जसं डेरिव्हेटिव्हमधला एक पार्ट होता तसं इंटिग्रेशन जर शिकायचं असेल तर आपल्याला त्या टर्मचा ॲडिशन करत जायची. ज्या n टर्मचा एरिया तयार होईल त्या n टर्मच्या एरियाला इंटिग्रेशन असं म्हणतात.
तुमचं का सर कसं काय आहे, कसं काय शक्य आहे? आता मला काय करायचं, आपला इंडिया जो आहे ते इंडियाचा मॅप तुमच्या डोळ्यासमोर आणा. तो मॅप जर तुमच्या डोळ्यासमोर आलेला असेल आणि तुम्हाला जर एरिया मेजरमेंट करायचं असेल तर तो एरिया मेजरमेंट करण्यासाठी तुम्ही कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत किंवा मुंबईपासून बंगालपर्यंत टेप घेऊन मोजणार नाही आहे. तुम्ही किती बी प्रयत्न केला तर टेप घेऊन तुम्हाला तो एरिया फाइंड आउट करता येणार नाही. मग कसा फाइंड आउट करायचा हा एक मोठा प्रश्न दिलेला आहे. मग आता जर समजा मला तो एरिया काढायचा असेल तर आत्ता सांगितलं 1+2+3+4 एरियाची ॲडिशन करायची. याच्यापेक्षाही सोपं तुम्हाला सांगतो, आता मला जर एरिया डिटरमाइन करायचा असेल आणि माझा जर इंडियाचा काहीतरी मॅप असेल या ठिकाणी, पहा मला इंडियाचा मॅप तर नाही येत पण मी अंदाजे सांगतो. समजा इथे एखादा मॅप असेल, याच्यापासून मी पहिले फंक्शन तयार करीन आणि या फंक्शनला सरळ सरळ मी इंटिग्रेट करेल A to B पासून. याच्यापासून जे उत्तर भेटेल ते म्हणजे टोटल एरिया असेल. म्हणजे पहा समेशनच्या दुसऱ्या भाषेत आपण जर समजा या दिलेल्या कर्वला लोअर इंटिग्रेटिंग व्हॅल्यूपासून अप्पर इंटिग्रेटिंग व्हॅल्यूपर्यंत इंटिग्रेट जर केलं तर मला पटकन एरिया भेटतो. आणि मला माझा बुलढाणा जिल्ह्याचा एरिया मला डिटरमाइन करायचा असेल तर मला एकूण एक कोपऱ्यापासून नाही जाता येणार. अकोला जिल्ह्याची बाँड्री, बुलढाणा जिल्ह्याची बाँड्री, डबल जळगाव जिल्ह्याची बाँड्री, औरंगाबाद जिल्ह्याची बाँड्री, ह्या बाँड्र्या करून मला एरिया नाही मोजता येणार. मला ते फंक्शन पाहणं पडेल कोणचं तयार झालं आणि त्या फंक्शनला इंटिग्रेट करणं पडेल. मी जर त्या फंक्शनला इंटिग्रेट केलं तर मला एरिया भेटतो. जसा एरिया तयार झाला तसाच व्हॉल्यूम तयार होतो. व्हॉल्यूमसुद्धा मी इंटिग्रेशनच काढणार. समजा ही एक क्वांटिटी आहे, मी जोरात अशी जर जमिनीवर फिरवली तर अशी वेगळीच एक डायग्राम तयार होते. म्हणजे त्या ठिकाणी व्हॉल्यूम तयार होतो. आपण खेळता खेळता एक ग्लास घेतो पाणी पिण्याचा आणि असं तो फिरवतो, जसा भोवरा फिरवतो, टॉप फिरवतो, तसा तो फिरवतो, एक वेगळीच शेप तयार होते. त्या शेपचा व्हॉल्यूम जर आपल्याला डिटरमाइन करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी इंटिग्रेशनचीच मदत घेणं पडते. म्हणजे मला जगातल्या अननोन क्वांटिटीचा एरिया आणि व्हॉल्यूम डिटरमाइन करायचा असेल तर तुम्ही इंटिग्रेशनच्या बेसिसनं तयार करतो. इंटिग्रेशन आल्याशिवाय एरिया व्हॉल्यूम येत नाही. म्हणजेच समेशन ऑफ एन टर्म्स किंवा एरिया इज नोन ॲज इंटिग्रेशन. याला इनडायरेक्ट आपण इंटिग्रेशन असं नाव दिलं. यालाच आपण मित्रांनो इंटिग्रेशन असं म्हणतो. हे झालं तुमचं इंट्रोडक्शन ऑफ इंटिग्रेशन. आणि आपली घरातली एक रूम दिलेली आहे, त्या रूमचा एरिया काढायचा आहे. त्यामध्ये अशी स्टाईल बसवलेली असते. मग स्टाईल बसवण्यासाठी आपण सगळी रूम मोजत नाही. एक जर स्टाईल मोजली आणि त्याला जर इंटिग्रेट केलं तर आपल्याला टोटल एरिया भेटतो, टोटल व्हॉल्यूम भेटतो. मग यालाच आपण इंटिग्रेशन असं नाव दिलेलं आहे. तेच इंटिग्रेशन आपल्याला वेगवेगळ्या डेफिनेशनमध्ये शिकायचं. जसं मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह शिकवला होता तर पहिले लिमिट कंटिन्युटी शिकवलं, नंतर फर्स्ट प्रिन्सिपल तयार केलं. म्हणजे कंटिन्युटीच्या भाषेवर, लिमिटच्या भाषेवर मी फर्स्ट प्रिन्सिपल तयार केलं. फर्स्ट प्रिन्सिपलहून डेरिव्हेटिव्ह जन्माला आला, त्याच्याहून लेबनिज रूल डेरिव्हेटिव्ह आला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह मॉडिफिकेशन होत गेलं. तसंच मला इंटिग्रेशन शिकायचं असेल तर मागं वळून पाहणं आहे. मागं वळून पाहणं म्हणजे असं ब्लॅकबोर्डकडे पाहणार आहे का? नाही. किंवा तुम्ही बसले तुमच्या पाठीमागं तुम्ही पाहणार आहे का? नाही. आपला सिस्टीम असते, आपला सिलेबस असते, एकावर दुसरा चॅप्टर अजायत असतो. पहा मित्रांनो, जर तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये जायचं असेल तर पहिले तुमचं 8, 9, 10 क्लिअर पाहिजे. ते क्लिअर असलं तुम्हाला 11 समजते. तसंच इंटिग्रेशन आहे. इंटिग्रेशन समजण्यासाठी ट्रिग्नॉमेट्री, लिमिट, कंटिन्युटी आणि डेरिव्हेटिव्ह माहीत असलं तर सोपं जाते. मागं वळून पहा, मागं वळून म्हणजे डेरिव्हेटिव्ह पहा. डेरिव्हेटिव्हच्या भरोशानं आपल्याला इंटिग्रेशन तयार करायचं आहे. तर पहा सरांनी काय हेडिंग लिहिलं आहे, डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. काय केलेलं बाळा? डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. एकदम सोपी डेफिनेशन शिकवतो, आयुष्यात कधी विसरणार नाही. मी सांगितलं सुरुवातीला तुम्हाला, घरून शाळेमध्ये जाणे डेरिव्हेटिव्ह, शाळेतून घरी येणे इंटिग्रेशन. म्हणजेच मी डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन कशी तयार करतो पहा. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. झालं. अँटी डेरिव्हेटिव्ह जो असेल त्या अँटी डेरिव्हेटिव्हला मी इंटिग्रेशन असं म्हणणार. पहा मी एक फंक्शन घेतलं, समजा कन्सिडर द फंक्शन. कोणचं फंक्शन आलं बाळा? पहा इथं फंक्शन आलेलं आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. वाय घ्या का एफ ऑफ एक्स मला प्रॉब्लेम नाही. याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx आला आणि इंटिग्रेशनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स आला. पहा वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx आला आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स आला. म्हणजे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर एफ डॅश ऑफ एक्स येत असेल, पहा काय म्हटले सर, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा जर एफ डॅश ऑफ एक्स असेल तर मी आत्ता असं म्हटलं अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन.
antiderivative is known as integration. Therefore, integration of f dash of x dx must be equal to f of x plus c. This is the definition for integration. This is the definition for integration. साध्या भाषेमध्ये antiderivative is known as integration. डबल एकदा पहा. Antiderivative is known as integration. y is equal to f of x. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, f of x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x. मग अँटीडेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x dx बरोबर f of x प्लस c. आपल्याला एक मोठा प्रश्न पडला, गुरुजी सी कुठून आले? तर या ठिकाणी तुमचा जो सी दिलेला आहे त्या सीला इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट असं म्हणतात. तो कसा जन्माला येतो, तो का घेणं पडतो ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. पहा, टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी हा जो तुमचा सी आला त्या सीला इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट असं म्हणतात. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर याला इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट का म्हणून राहिले, हा सी कसा आला आम्हाला समजून सांगा. वेळ आहे थोडा. पहिला साधा प्रश्न पहा. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. मग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स आलेला असेल तर एफ डॅश ऑफ एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन हे एफ ऑफ एक्स प्लस सी असेल. व्हेअर सी इज अ इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. आणि हा जो सिम्बॉल आला, धिस सिम्बॉल फॉर इंटिग्रेशन, हा जो मी सिम्बॉल वापरून राहिलेलो आहे हा सिम्बॉल तुमचा इंटिग्रेशनचा आहे. हा तुम्हाला कळला पाहिजे. मग आता मोठा प्रश्न पडलेला आहे, आपण जे बोलतो ते खरं आहे का खोटं आहे चेक करणे. तर पहा, एक उदाहरण घेतो डेरिव्हेटिव्हचं, तुमचा अभ्यास असेल तर. पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय आलेलं आहे पटकन सांगा. तुम्ही म्हटले सर हे कॉस एक्स आहे. मग काय म्हटले तुम्ही? बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. सांगा, बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. साध्या भाषेमध्ये तुम्ही म्हटले सर अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येत असेल तर देअरफॉर कॉस एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन हे तुमचं साइन एक्स प्लस सी येणार. हे काय येणार तुमचं? साइन एक्स प्लस सी. तुम्हाला मोठा क्वेश्चन मार्क पडला, सर सी काय आहे? सी इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट आहे. कसा आहे काय आहे ते पुढं पाहू, टेन्शन घेऊ नका. अजून एखादं उदाहरण घ्या. मी दुसरं उदाहरण घेतलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय आहे. तुम्ही पटकन बोलले सर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा सेक्स स्क्वेअर एक्स आहे. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन पहा, अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू टॅन एक्स प्लस सी. मी डेरिव्हेटिव्ह शिकताना सांगितलं होतं, तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह चांगला समजला तर इंटिग्रेशन चांगलं समजणार, नाही तर समजणार नाही. लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स बरोबर सेक्स स्क्वेअर एक्स. Therefore, integration of sec square x dx must be equal to tan x plus c, where c is a integrating constant. तो कसा येतो त्याचा अभ्यास आपण आता समोर करणार आहे. म्हणजे इंटिग्रेशनची साधी डेफिनेशन जी मला समजेल ती तुम्हाला समजेल. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. अँटी डेरिव्हेटिव्हला इंटिग्रेशन असं म्हणतात. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर एफ डॅश ऑफ एक्स असेल तर एफ डॅश ऑफ एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन हे एफ ऑफ एक्स प्लस सी असते. वेअर सी इज अ इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. हा सिम्बॉल, हे उदाहरणं. आता मोठा प्रश्न पडला, सर हा सी कसा आला ते सांगा. आता आपण दुसऱ्या भाषेमध्ये इंटिग्रेशनची डेफिनेशन समजून घेणार. आत्ता जी भाषा होती ती सिंपल आणि साधी भाषा होती जी सरांनी तुम्हाला समजून सांगितली. आता ऑड भाषामध्ये झाला. पहा, एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर द टू फंक्शन. जसं एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स दोन फंक्शन होते त्याच पद्धतीनं एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स हे टू फंक्शन आहे आणि त्या फंक्शनमध्ये एक रिलेशन आहे. जसं मी एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स घेतला, सरळ बॉल फेकला, तसा हा उलटा बॉल टाकणार आहे, पण घाबरू नका. एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर द टू फंक्शन सच दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स बरोबर जी ऑफ एक्स. काय म्हणणे त्याचं? एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स जर टू फंक्शन असतील तर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा जी ऑफ एक्स येतो. देन एफ ऑफ एक्स इज कॉल्ड ॲज इंटिग्रल ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह ऑर प्रिमिटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. हेच बोललो पहा, हेच वेगळ्या भाषेमध्ये म्हटलं. एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स तुमचे दोन फंक्शन असतील तर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्स येत असेल तर एफ ऑफ एक्स इज कॉल्ड ॲज इंटिग्रल. काय म्हटलं त्याला? इज कॉल्ड ॲज इंटिग्रल ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह ऑर प्रिमिटिव्ह. म्हणजे इंटिग्रेशनचे नावं वेगवेगळे. त्याला मी अँटी डेरिव्हेटिव्ह म्हटलं, त्यालाच मी प्रिमिटिव्ह म्हटलं किंवा त्यालाच मी इंटिग्रल म्हटलं. म्हणजे इंटिग्रेशनला अजून तीन नावं तुमच्या डोळ्यासमोर आले.
पहिले इंटिग्रेशन आलं, दुसरं नाव अँटी डेरिव्हेटिव्ह आलं, तिसरं नाव प्रिमिटिव्ह आलं. म्हणजे इंटिग्रेशनला अँटी डेरिव्हेटिव्ह किंवा प्रिमिटिव्ह म्हणतात. याच्यासाठी इंट्रोडक्शन सांगायलो. दोन फंक्शन आले, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्स आला. एफ ऑफ एक्स इज कॉल्ड ॲज इंटिग्रल अँटी डेरिव्हेटिव्ह ऑर प्रिमिटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. हा प्रिमिटिव्ह आहे, हे इंटिग्रेशन आहे कोणाचं, जी ऑफ एक्सचं. दादा एफ ऑफ एक्स इंटिग्रेशन आहे कोणाचं, जी ऑफ एक्सचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, असा त्याचा मिनिंग होतो. इट इज डिनोटेड बाय, इट इज डिनोटेड बाय इंटिग्रेशन जी ऑफ एक्स डी एक्स बरोबर एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. अँड इट इज रीड ॲज इंटिग्रल ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज एफ ऑफ एक्स. म्हणजे मी वरती जी डेफिनेशन बोलली तीच डेफिनेशन सांगितली. एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स दोन फंक्शन असतील, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्स असतील, तर एफ ऑफ एक्स हे तुमचं इंटिग्रल आहे, हे तुमचं इंटिग्रल आहे, हे तुमचा प्रिमिटिव्ह आहे किंवा अँटी डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा, जी ऑफ एक्सचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. इट इज डिनोटेड बाय जी ऑफ एक्स डी एक्स बरोबर एफ ऑफ एक्स. अँड इट इज रीड ॲज इंटिग्रल ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द प्रिमिटिव्ह ऑर इंटिग्रल फंक्शन इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन. म्हणजे आपण जी प्रोसेस तयार करतो इंटिग्रेशन काढण्याची किंवा प्रिमिटिव्ह काढण्याची किंवा अँटी डेरिव्हेटिव्ह काढण्याची, त्याला मी इंटिग्रेशन असं म्हणतो. पहा, द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द प्रिमिटिव्ह ऑर इंटिग्रल ऑफ द फंक्शन इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन. या क्वांटिटीला मी इंटिग्रेशन असं म्हणतो. हे तुम्हाला शांततेने ऐकून मला उत्तर द्यायचं होतं. आता आपण समोरचा पार्ट पाहतो. पहा या ठिकाणी की इंटिग्रेशन इज द इन्व्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. पहा, इंटिग्रेशन इज इन्व्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं काम आहे की इंटिग्रेशन हा इन्व्हर्स प्रोसेस आहे कोणाचा, डेरिव्हेटिव्हचा. त्याच्यामुळे लक्ष देणं गरजेचं आहे. मी पहिल्या डेफिनेशनमध्ये सी घेतलेला आहे आणि त्या सीमध्ये इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट नाव दिलेलं आहे. त्या ठिकाणी सीला इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट म्हणतो आणि या ठिकाणी जी ऑफ एक्स डी एक्सला एफ ऑफ एक्स म्हणतो. इथं सी ॲड केल्याने त्या सीचा जन्म कसा होतो ते पहा. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. मग इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब किती आलं, 3x². याचा अर्थ आहे इंटिग्रेशन ऑफ 3x² dx हे तुमचं x³ यायला पाहिजे. सरळ सरळ x³. हे बा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ बरोबर 3x². 3x² dxचं इंटिग्रेशन x³ यायला पाहिजे ढोबळ मनानं. त्याच्यानंतर x³ + 7चा डेरिव्हेटिव्ह 3x² येत असेल तर ढोबळ मनानं इंटिग्रेशनची डेफिनेशन म्हणते 3x² dx बरोबर x³ + 7 यायला पाहिजे. काय आलं पाहिजे, x³ + 7. असंच मी पुढं काढत गेलो. डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ - 5 जर माझा 3x² आलेला असेल, कारण तुम्हाला माहिती आहे 7चा डेरिव्हेटिव्ह 0, तर या ठिकाणी 3x² येते, या ठिकाणी 3x² येते. मग बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन जर लिहिलं तर आपल्या मनाला प्रश्न पडतो इंटिग्रेशन ऑफ 3x² dx बरोबर x³ - 5. म्हणजे पहा, याच्यानुसार जर अभ्यास केला तर x² dxचं इंटिग्रेशन येऊन राहिलं x³. या 3x² dxचं इंटिग्रेशन येऊन राहिलं x³ + 7. या 3x² dxचं इंटिग्रेशन आलं x³ - 5. असं वेगवेगळं कसं येते हे आपल्याला मोठा क्वेश्चन मार्क पडून राहिला. सर असं कसं काय, सर असं कसं काय. या 3x² dxला x³ म्हणता, या 3x² dxला x³ + 7 म्हणता आणि या x³ - 5ला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी 3x² ला x³ - 5 म्हणता. या तिन्ही ठिकाणी 3x² इंटिग्रेशन हे डिफरंट येऊन राहिलेलं आहे. हे शक्य नाही आहे, असं शक्यच होऊ शकत नाही आहे. एकच क्वांटिटीचं इंटिग्रेशन इथं वेगळं, इथं वेगळं, इथं वेगळं. म्हणजे या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ 3x² dx बरोबर आहे इज डिफरंट बरोबर आहे इन ऑल केस बरोबर आहे. नॉट पॉसिबल, हे पॉसिबल नाही आहे, हे असं शक्य नाही आहे. मग याचं इंटिग्रेशन जर सारखं यायचं असेल तर हे या कॉन्स्टंटवर डिपेंड आहे. हा कॉन्स्टंट इथं 7 आहे,
इथं तुमचा कॉन्स्टंट 0 आहे, इथं कॉन्स्टंट -5 आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणची तरी एक टर्म कॉन्स्टंट ॲड करणं पडते. म्हणून आपण असं लिहितो इंटिग्रेशन ऑफ 3x² dx इज नथिंग बट x³ + c. c इज द इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. म्हणजे कोणचंही इंटिग्रेशन तुम्ही काढलेलं असेल तर त्या इंटिग्रेशन कॉन्स्टंटमध्ये तुम्हाला c इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट ॲड करणं पडतो. जर मी इथं केला तर इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट 0 आहे, इथं केला तर 7 येतो, इथं केला तर तुमचा -5 येतो. मग कोणची तरी टर्म तुम्हाला उजव्या साईडला ॲड करणं आहे. ती उजव्या साईडला तुम्ही जी टर्म ॲड करतात त्या टर्मचं नाव तुम्ही c दिलं आणि त्याला तुम्ही इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट असं नाव दिलं. म्हणून इंटिग्रेशन ऑफ f(x) dx मस्ट बी इक्वल टू f(x + c). तुम्ही आतापर्यंत कोणचे इंटिग्रेशन सॉल्व केलेलं असेल तर त्यामध्ये f' dx बरोबर f(x + c) असंच लिहिणं पडन. फक्त तुम्हाला f(x) लिहिता येणार नाही. त्या ठिकाणी c कॉन्स्टंट असतो, इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट असतो. तो कसा येतो या ठिकाणी प्रूव्ह केलं. इथं 0 ॲड झाला, इथं 7 ॲड झाला, इथं -5 ॲड झाला. अशी कोणची तरी टर्म ॲड होऊ शकते आणि त्याच टर्मला आपण c नाव दिलं. म्हणून कोणत्याही इंटिग्रेशनमध्ये तुम्ही पाहताना c पाहता इथंही c दिलेला आहे, तुम्हाला इथंही c दिलेला आहे. तो c अशा पद्धतीने इथं आलेला आहे. हे तुम्हाला समजलंच पाहिजे. मुलं सर्व इंटिग्रेशन शिकतात आणि c कुठून येते त्याला सांगता येतच नाही. म्हणजेच या इंटिग्रेशनमध्ये ढोबळमानानं 2 पार्ट तयार केलेले. इंटिग्रेशनमध्ये 2 पार्ट असतात. त्याच्याविषयी थोडीशी 1 मिनटं चर्चा करू. जर समजा माझं इंटिग्रेशन आलेलं असेल आणि माझ्या एखाद्या इंटिग्रेशनमध्ये असं आलेलं असेल, पहा इंटिग्रेशन ऑफ f(x) dx किंवा f' dx, याचं उत्तर माझं f(x + c) आलं. दुसरं एक इंटिग्रेशन आलेलं असेल इंटिग्रेशन ऑफ f' dx, हे आलेलं असेल a to b असेल आणि याचं उत्तर तुमचं 4 आलेलं असेल. तर या दोघांमध्ये फरक आहे, या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पहा याचं उत्तर काय आलेलं आहे. पहा f' dxचं उत्तर आलेलं आहे f(x + c) आणि इकडं आलेलं आहे f' dxचं उत्तर आलेलं आहे 4. म्हणजे या ठिकाणी जे आन्सर आलेलं आहे हे आन्सर फिक्स्ड नाही आहे. हे आन्सर तुमचं फिक्स्ड नाही आहे. दिस आन्सर इज नॉट फिक्स. दिस आन्सर इज नॉट फिक्स्ड. हे फिक्स्ड नाही आहे. बरोबर आहे. हे जे आन्सर आहे तुमचं हे फिक्स्ड आन्सर आहे, फिक्स्ड आन्सर. बरोबर आहे. याचं उत्तर डेफिनेट तुमचं 4 आलेलं आहे. हे इंटिग्रेटिंग व्हॅल्यू असतात. म्हणजे ज्या ज्या गणितामध्ये c येईल, ज्या ज्या गणितामध्ये c येईल, ज्या ज्या इंटिग्रेशनमध्ये c येतील त्याला इनडेफिनेट इंटिग्रेशन असं म्हणतात. पहा द इंटिग्रेशन containing the term of c is called indefinite integration. विद्यार्थी मित्रांनो, सर काय म्हटले पहा, तुमचं दिलेलं इंटिग्रेशन आहे, त्या इंटिग्रेशनमध्ये जर तुमचा c येत असेल तर त्याला इनडेफिनेट इंटिग्रेशन असं म्हणतात. तुमच्या दिलेल्या गणितामध्ये जर c येत नसेल, व्हॅल्यू फिक्स येत असेल, पहा इंटिग्रेशन whose value is fixed is called definite integration. मित्रांनो, इंटिग्रेशन चालू करायच्या अगोदर मला समजलं पाहिजे ह्या स्टेप सर्वात महत्त्वाच्या होत्या. ज्या ज्या इंटिग्रेशनमध्ये c येईल त्याला इनडेफिनेट इंटिग्रेशन म्हणतात. ज्या ज्या गणितामध्ये c येणार नाही याला डेफिनेट इंटिग्रेशन म्हणतात. हे झालं ढोबळमानानं. मॅथमॅटिकली काय म्हणतो पहा, ज्या इंटिग्रेशनमध्ये c असेल इट इज नोन ॲज इनडेफिनेट इंटिग्रेशन. म्हणजे याची किंमत फिक्स नसते त्याला इनडेफिनेट म्हणायचं. ज्याची किंमत फिक्स असते त्याला डेफिनेट असं म्हणायचं. म्हणजे या चॅप्टरमध्ये तुम्हाला 2च पार्ट शिकायचे. ते कोणकोणचे पार्ट्स असतील त्याचा अभ्यास तुम्हाला सांगतो पहा. इन दिस चॅप्टर पहिला पार्ट असेल तुमचा स्टडी ऑफ इनडेफिनाइट इंटिग्रेशन. सेकंड पार्ट आहे तुमचा स्टडी ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला डेफिनाइट इंटिग्रेशनचा अभ्यास करायचा असेल. आणि मित्रांनो, तिसऱ्या पार्टमध्ये याचा ॲप्लिकेशन असेल, त्याचं नाव आहे तुमचं ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. म्हणजे तुमचं दिलेलं इंटिग्रेशन दिलेलं
इंटिग्रेशन कुठं कुठं यूज करायचं त्यापासून आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन असं शिकायचं. म्हणजे या चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाचे 3 पार्ट आले. एक सीवाला इंडेफिनेट, विदाऊट सीवाला डेफिनेट, आणि या दोघांच्या कॉम्बिनेशनच्या मदतीनं आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व करायचे, त्याला आपण ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला ढोबळमानानं समजलं इंटिग्रेशन काय आहे. इंटिग्रेशन कशावर डिपेंड आहे? डेरिव्हेटिव्हवर. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. इंटिग्रेशन द इन्व्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. कशी भाषा बोला, मला काही प्रॉब्लेम नाही. यामध्ये सी कसा आला हे तुम्हाला शांततेनं मी समजून सांगितलं. आता त्याच पद्धतीनं जसा मला डेरिव्हेटिव्ह शिकायचा होता, तर डेरिव्हेटिव्ह शिकण्यासाठी मला फॉर्म्युले माहीत असले पाहिजे. फॉर्म्युले जर माहीत असले तर मला डेरिव्हेटिव्ह येतो, नाही तर डेरिव्हेटिव्ह येत नाही. फर्स्ट प्रिन्सिपल तयार झाला, नंतर 11 फॉर्म्युले तयार झाले, नंतर रूल तयार झाला, नंतर प्रॉडक्ट रूल आला, नंतर क्वेश्चन रूल आला, ॲडिशन रूल आला, मग डेरिव्हेटिव्ह आला. त्याच टाईपचं जर मला आता इंटिग्रेशन शिकायचं असेल तर मला अँटी डेरिव्हेटिव्ह तयार करायचेत. काय तयार करायचे मित्रांनो? तुम्हाला अँटी डेरिव्हेटिव्ह. चला अँटी डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करू. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डवर पहा इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर इंटिग्रेशन. आता मला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तयार करायचे. पहिले 4 पिरियड सर्वात महत्त्वाचे असतील, ते मिस केले ते इंटिग्रेशनमध्ये प्रॉब्लेम जाईल. तर पहिले आपण फॉर्म्युले तयार करू. आत्ता तुम्ही म्हटलं अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन, तर नियमानुसार डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स सांगा, मस्ट बी इक्वल टू कॉस एक्स. इथं काय आलं? बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशनची डेफिनेशन काय म्हणते? इंटिग्रेशन ऑफ cos x dx must be equal to sin x plus c. पहा मित्रांनो, आत्ता तुम्हाला शिकवलेला कन्सेप्ट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स बरोबर कॉस एक्स. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स बरोबर साइन एक्स प्लस सी. आता तुमच्या डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनमधला महत्त्वातला फरक सांगतो तुम्हाला. डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्ही एक्सच्या जागी कोणताही अँगल घेऊ शकता. पहिली सूचना, डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्ही एक्सच्या जागी कोणताही अँगल घेऊ शकता. इंटिग्रेशनमध्ये तुम्ही कोणताही अँगल घेऊ शकत नाही. इंटिग्रेशनमध्ये तुमचा दिलेला अँगल हा अल्जेब्रिकच असला पाहिजे. पहा सर काय म्हटले? इन डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे, अँगल दॅट इज या ठिकाणी इन डेरिव्हेटिव्ह साइन एक्स म्हणजेच साइन एफ ऑफ एक्स बरोबर आहे. एनी अँगल बरोबर आहे इज पॉसिबल इन डेरिव्हेटिव्ह. काय म्हटलं सर? पहा, डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्ही एक्स किंवा एफ ऑफ एक्सच्या जागी कोणताही अँगल घेतला तर चालतो. सर्वात मेजर रूल आहे हा. डेरिव्हेटिव्हमध्ये एक्स आणि एफ ऑफ एक्सच्या जागी कोणताही अँगल घेतला तरी चालतो. बट पहा सर काय म्हटले? बट इन इंटिग्रेशन ओनली बरोबर आहे अल्जेब्रिक अँगल इज पॉसिबल. ओनली अल्जेब्रिक अँगल इज पॉसिबल. तुमचा डेरिव्हेटिव्ह असेल तर एक्स आणि एफ ऑफ एक्सच्या जागी काहीही घ्या चालेल. पण तुमचं जर इंटिग्रेशन असेल तर इन इंटिग्रेशन ओनली अल्जेब्रिक अँगल इज पॉसिबल. बरोबर आहे. अँगल बरोबर आहे आर ई रेस टू दी पॉवर एक्स, एक्स बाय 2, एक्स स्क्वेअर, एक्स रेस टू दी पॉवर 5. पहा, त्याच्यानंतर ए रेस टू दी पॉवर एक्स, त्याच्यानंतर लॉग एक्स. डायरेक्टली नॉट पॉसिबल. समोर येईन तुमच्या, पण डायरेक्टली नॉट पॉसिबल. सुरुवातीला सगळ्यात मेजर रूल समजून घ्यायचा. डेरिव्हेटिव्हमध्ये अँगल काहीही चालतो, पण इंटिग्रेशनमध्ये अँगल हा अल्जेब्रिकच चालेल. त्या अल्जेब्रिकमध्ये तुमचा अँगल हायर पॉवर टर्म ई रेस टू दी पॉवर एक्स, रूट एक्स, ए रेस टू दी पॉवर एक्स, लॉग चालणार नाही. तुम्ही म्हणसान का सर कधीच चालणार नाही का? काही केसमध्ये चालेल, ते आपण पुढं पाहू. म्हणजे जसं मी या ठिकाणी म्हटलं, पहा, इंटिग्रेशन ऑफ कॉस एफ ऑफ एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू, याचं उत्तर आलं साइन एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे या एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स घेतला, म्हणजे या ठिकाणी आलं माझं अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. मग तुम्ही लगेच काय करता? उदाहरणं तयार करता असे. हे बा, हा फॉर्म्युला आहे. मग एका पोरानं पहिलं उदाहरण तयार केलं. इंटिग्रेशन ऑफ कॉस 4x + 1 dx. उत्तर लिहिलं साइन 4x + 1 अपॉन एक्सचा कोइफिशियंट.
एक्सचा कोइफिशियंट आला 4, इथं आलं +c, काही प्रॉब्लेम नाही आला तुम्हाला. पण या ठिकाणी जर इंटिग्रेशन ऑफ कॉस 2 - 3x dx आलेला असेल तर उत्तर लिहिलं साईन 2 - 3x अपॉन -3 + c. कुठं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, काही सांगता म्हणा सर तुम्ही. आता पाहू मजा, इथं कॉस ऑफ 7x dx आलेला असेल तर याचं उत्तर येईल साईन ऑफ 7x अपॉन 7 + c. पण गलतीनं जर समजा याचं इंटिग्रेशन आलेलं असेल कॉस e⁻x dx तर तुम्ही लिहिता साईन e⁻x अपॉन e⁻x + c. असं चालणार नाही. इट इज नॉट पॉसिबल, इट इज नॉट पॉसिबल. असं तुम्हाला लिहिताच येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. सर्वात महत्त्वाचे रूल. असं काही करता येणार नाही रिकामं काम, तो अल्जेब्रिकच पाहिजे. तुम्ही म्हणता काय अवघड आहे सर, हे इथं लिहायचा डेरिव्हेटिव्ह खाली लिहायचा, हे चालणार नाही. अजून पहा, समजा इथे इंटिग्रेशन आलं कॉस ऑफ x³ आलं, इथं dx आलं, इथं तुम्ही लिहिलं सर साईन ऑफ x³ अपॉन 3x² + c. बरोबर आहे की नाही. इट इज ऑल्सो नॉट पॉसिबल, इट इज नॉट पॉसिबल. सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे बाळा, इंटिग्रेशन शिकायचं असेल तर हे शिकलं पाहिजे. हे जर आलं तर अभ्यास करायचं काम पडत नाही. कोणा लहान मुलाला बी इंटिग्रेशन सांगता येते. आता समोर आलो इंटिग्रेशन ऑफ कॉस, बरोबर आहे. इथं आलेलं आहे माझं लॉग x, इथं आलेलं आहे dx. तर इथं असं येणारच नाही आहे की साईन ऑफ लॉग x अपॉन x + c. डायरेक्ट मी लिहिणार इट इज नॉट पॉसिबल. असं चालत नाही, अशा पद्धतीने इंटिग्रेशन येत नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल का सर अशा टर्मचे इंटिग्रेशन कधी काढायचे, याचं इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन कधी काढायचं. याचं इंटिग्रेशन भविष्यात काढणार आपण. कसं काढायचं ते पुढं शिकवेल. सुरुवातीला फक्त अँटी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन होणार, त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करायचं, रिकाम्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं नाही. इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 3x/4 dx आलेलं असेल तर हे आनंदानं लिहा. याचं उत्तर काय येईल पहा, साईन ऑफ 3x/4 अपॉन एक्सचा कोइफिशियंट 3/4 + c. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ x/2 dx आलेला असेल तर आनंदानं लिहा साईन ऑफ x/2 अपॉन 1/2 + c लिहा. पण गलतीनं जर समजा इंटिग्रेशन ऑफ कॉस √x dx आलेलं असेल तुम्ही लिहिसाल इट इज नॉट पॉसिबल. सुरुवातीला मी याचे डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही, याचं इंटिग्रेशन काढू शकत नाही, असा त्याचा मिनिंग होतो. मित्रांनो, आज सर्वात मेजर शिकवलं तुम्हाला इंटिग्रेशन काय असते, इंटिग्रेशन कोणकोणचे रूल्स आहे, इंटिग्रेशन कसं तयार करायचं, आणि सरांनी त्याचा एक फॉर्म्युला शिकवला. तो जर तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकला, समजून घेतला तर 100% पुढच्या लेक्चरमध्ये फायदा होईल. आज आपण इथंच थांबू. सो स्टॉप हिअर. थँक्यू.